निसर्गाच्या लहरींवर अवलंबून असलेला शेतकरी सगळ्या संकटांना सामोरं जात आपली शेती फुलवण्याचा प्रयत्न करत असतो। पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना आधुनिकतेची वाटही तो चोखाळतो। तरीही अनेक संकटे त्याच्यासमोर नव्यानं उभी राहतात। अशा वेळी कृषी विज्ञान केंद्राची भक्कम साथ त्याला लाभते आणि या सगळ्यातून तो मोठ्या हिमतीने बाहेर पडतो। किडींचा प्रादुर्भाव ही या समस्येतली एक अति त्रासदायक समस्या। यावर मात करण्यासाठी जैविक कीड नियंत्रण, उत्पादन तंत्रज्ञान आणि निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान केंद्र धुळे इथे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। कृषी विज्ञान केंद्राचं मुख्य उद्दिष्ट प्रशिक्षणातून निर्माण होणारे उद्योजक याविषयी बोलताना कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील पीक संरक्षण विभागात कार्यरत असणारे शास्त्रज्ञ डॉक्टर पंकज पाटील म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य वैशिष्ट्ये आपणास माहीतच आहे, परंतु मुख्य वैशिष्ट्यामधलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे प्रशिक्षण। मग ते 21 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 4 दिवसाचा किंवा 1 दिवसीय, तर प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते। तर त्याचाच एक भाग म्हणून आपण आणि कोणकोणत्या यांना केले जातं, शेतकऱ्यांनाही केले जातं, शेतकरी महिलांनाही मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचबरोबर जे काही ग्रामीण युवक आहेत, आपले सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना सुद्धा आपण मार्गदर्शन करतो। त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी 2019 मध्ये 16 ते 19 तारखेला 4 दिवसाचं आपण जैविक कीड नियंत्रण, उत्पादन तंत्रज्ञान व निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर ग्रामीण युवकांचं 4 दिवसाचं प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे घेतले होते। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं आलो आहेत की इथले 3 एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक आपण त्याच्यातनं तयार केलेले आहेत। त्याच्यातला एक म्हणजे आरिफ शेख, सोएब आणि सकलीन, हे तिघांनी एक छोटीशी ट्रायको कार्ड निर्मितीची लॅब आपल्या इथं उभारली आहे। दिवसेंदिवस पिकांवर वाढत चाललेला किडींचा प्रादुर्भाव, त्यावरील नियंत्रणासाठी केला जाणारा रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर यामुळे मित्र किडींचा ऱ्हास होतो आहे। तसंच वातावरणाबरोबरच मानवाचं आरोग्यही बिघडत चाललं आहे। त्यासाठीच ट्रायकोग्रामा या मित्र किडीचं संवर्धन करणं गरजेचं आहे। याचाच एक भाग म्हणून प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं, असं डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केलं। सुरुवातीला आपण जाणून घेऊया की ट्रायकोग्रामा किंवा ट्रायको कार्ड म्हणजे काय। तर आपण बघतो जे की दिवसेंदिवस आता उदाहरणार्थ कापसावरची गुलाबी बोंडअळीचा अतिरेक मोठ्या प्रमाणावर झाला, मक्यावरच्या अमेरिकन लष्करी अळीचा अतिरेक मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा बेसुमार होत आहे। आणि याचाच परिणाम म्हणजे की आपलं वातावरण बिघडत आहे, त्यानंतर आरोग्य बिघडत आहे माणसाचं, त्याच्यानंतर जे कीटकनाशकांचे अवशेष आहेत ते राहिल्यामुळे त्याचं आपण निर्यात करू शकत नाही। त्याचबरोबर ज्या काही दुय्यम किडी आहेत त्यांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही वातावरणातले ह्या हानिकारक किडींना मारण्यासाठी जे काही मित्र किडी आहेत त्यांचा इथं मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतोय किंवा ते संपतायत। का? तर कारण फक्त अतिरेक रासायनिक कीटकनाशकांचा वापर झाला। म्हणून त्याच याचा एक भाग म्हणून इथं आपण ट्रायकोगामा या मित्र किडीचं संवर्धन करण्यासाठी हे प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्र धुळे इथं दिलं होतं आणि हा त्याचाच एक भाग आहे। ट्रायकोग्रामा ही मित्रकीड म्हणजे एक परोपजीवी कीटक। याच्या भारतात आढळणाऱ्या प्रजाती आणि त्यांचा आपल्याला होणारा उपयोग याविषयी डॉक्टर पंकज पाटील म्हणाले, तर ट्रायकोगामा ही एक परोपजीवी कीटक आहे आणि तो हा जो आहे हा पतंगवर्गीय ज्या काही अळी आहेत किंवा जे काही कीटक आहे पतंगवर्गीय त्यांच्या अंड्यांमध्ये हा अंडी घालतो। साधारणतः ट्रायकोगामाच्या भारतामध्ये जवळपास 26 प्रजाती सापडतात आणि त्याच्यापैकी आपण ट्रायकोडर्मा चिलोनिस, ट्रायकोडर्मा बॅक्टेरी, ट्रायकोडर्मा जॅपानिकोलम याचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण ह्या पतंगवर्गीय अळी मारण्यासाठी करतो। आता आपण एक बघूया की त्याचं ट्रायकोडर्माचे जीवनचक्र कसं चालतं। तर साधारणतः ट्रायकोडर्मामध्ये अंडी, अळी,
कोश अवस्था आणि त्यानंतर पतंग अवस्था असते. साधारणतः अंडी अवस्था जी असते ती 16 ते 24 दिवसांची असते. त्याच्यातनं 16 ते 24 दिवसामध्ये अळी बाहेर पडते अंड्यातनं. तिचा कालावधी जवळपास 48 दिवसांचा असतो आणि त्याच्यानंतर कोश अवस्था जी असते ती 3 ते 4 दिवसाची असते आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी त्याच्यामधनं पतंग बाहेर पडतो. तर अशा प्रकारे ही याचं जीवनचक्र आहे. साधारणतः एक ट्रायकोग्रामाची मादी साधारणतः ती 20 ते 200 पर्यंत अंडी घालू शकते आणि पतंगवर्गीय अळ्यांच्या अंड्यांमध्ये साधारणतः 2 किंवा 3 अंडी ती एका वेळेस घालते. आणि हे जे काही तिचं जीवनचक्र आहे हे पतंगवर्गीयाच्या अंड्यांमध्येच पूर्ण होतं. कोणकोणतं तर अंडी, अळी आणि कोश अवस्था ही त्या पतंगवर्गीयाचे जे काही हानिकारक शत्रू किडक आहेत त्यांच्या अंड्यांमध्येच हे पूर्ण करते आणि त्याच्यातनं प्रौढ पतंग बाहेर पडतो. आणि साधारणतः प्रौढ पतंगाचा जो कालावधी आहे तो 48 ते 2 ते 3 दिवस ते जगू शकतात. तर अशा रीतीने हे कार्य करते. ट्रायकोग्रामाचं जीवनचक्र कसं चालतं आणि या मित्र किडीचा उपयोग कोणकोणत्या पिकांसाठी होऊ शकतो याविषयी डॉक्टर पाटील यांनी सुलभ स्पष्टीकरण दिलं. आता हे कोणकोणत्या पिकांवर चालते, कोणकोणत्या अळ्यांवर चालते एक जाणून घेऊया. साधारणतः हे कपाशीवरच्या तिन्ही बोंडअळ्या ज्या म्हणतो आपण, हिरवी बोंडअळी असेल, ठिपक्यांची बोंडअळी असेल आणि आता जी जास्त त्रास देते ती गुलाबी बोंडअळीसाठी अतिशय चांगला आहे. त्यानंतर ऊसावरील खोडकिडा, मक्यावरील खोडकिडा, तसंच मक्यावर जी आता नवीन आलेली अमेरिकन लष्करी अळी त्याच्यावरही सुद्धा चांगल्या प्रकारे उपयुक्त आहे. त्याचबरोबर तुमच्या वांगी असेल किंवा मिरची असेल, टोमॅटो असेल याच्यावर जी येणारी जी फळ पोकरणारी अळी याच्यावर सुद्धा ही अतिशय चांगल्या प्रकारे उपयुक्त करते. ट्रायकोकार्ड हे काही पिकांसाठी उपयुक्त असलं तरी काही पिकांसाठी मात्र ते उपयोगी नाही हे देखील आहेत. तसे कोणत्या पिकांसाठी वापरले नाही जात ते पण स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. हा ट्रायकोकार्ड हरभरा त्याच्यावर खार असतो, आपल्याला माहिती आहे शेतकरी बांधव खार असतो. या खारीमुळे ते ट्रायकोग्रामा जो आहे तो त्याच्यावर जगत नाही. आणि दुसरं म्हणजे हरभऱ्यावरील घाटे अळीसाठी तो चालत नाही. आणि दुसरं म्हणजे तुरीवरील जी शेंगा पोकरणारी अळी आहे तिच्यावर सुद्धा चालत नाही. कृषी विज्ञान केंद्र धुळे इथे ग्रामीण युवकांसाठी 4 दिवसांचं जे प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्यातून 3 उद्योजक निर्माण झाले असं सांगत डॉक्टर पाटील यांनी त्यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यातलेच एक यशस्वी उद्योजक म्हणजे आरिफ शेख. नमस्कार, मी शेख आरिफ नशिरुद्दीन, राहणार निजामपूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे. कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी 16/1/2019 तर 18/1/2019 पर्यंत मित्रकिडीचे उत्पादन या विषयावर जैविक कीड नियंत्रणाची एक प्रशिक्षणाचं ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षणात सहभाग घेतलेला. आणि सहभाग घेऊन आम्ही कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक डॉक्टर नात्रे साहेब आणि डॉक्टर पंकज पाटील साहेब यांच्या टेक्निकल मार्गदर्शनाने शास्त्रीय पद्धतीने जैविक कीड नियंत्रण निर्मितीची प्रयोगशाळा या ठिकाणी आम्ही उभारलेली आहे. आता जैविक कीड नियंत्रण या प्रयोगशाळेत आम्ही ट्रायकोकार्ड या बाबीची निर्मिती करतो. ट्रायकोकार्ड म्हणजे एक कार्डशीट असतं आणि त्याच्यावर ट्रायकोग्रामा या मित्रकिडीच्या अंडी असतात. त्याचा शेतीसाठी काय उपयोग, तर त्याचा शेतीसाठी विविध पिकावर येणारी ज्या काही पतंगवर्गीय किडी आहेत त्या किडींचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यांचं कीड नियंत्रण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. प्रामुख्याने ऊसावर येणारा खोडकिडा, त्याच्यानंतर टमाटी, भेंडी आणि वांगीला फळ पोकरणाऱ्या अळीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपाशीवर येणारी जी पिंक बॉलवर्म आहे ज्याला आपण शेंद्री बोंडअळी म्हणतो त्या अळीचं नियंत्रणासाठी. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात लष्करी अळीने थैमान गाठलेला आहे मका पिकावर आणि त्या लष्करी अळीचं नियंत्रण देखील या ट्रायकोग्रामा मधील एक स्पीसीज आहे जिचं नाव आहे
पिटिओलम आणि या पिटिओलम या स्पेसीसच्या सहाय्याने आपण लष्करी अळीचं सुद्धा जी मका पिकावर येत असते तिचा प्रादुर्भाव जाणवत असतो त्या ठिकाणी देखील लष्करी अळीचं नियंत्रण करण्यासाठी पण आपण हा ट्रायकोग्रामा या मित्र किडीचा उपयोग करू शकतो. कृषी विज्ञान केंद्राकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रयोगशाळेची उभारणी कशी केली आणि नंतर त्यात कशी वाढ होत गेली हे सांगताना अरीफ शेख म्हणाले, आता सुरुवातीला आम्ही या प्रयोगशाळेची उभारणी करताना जानेवारीमध्ये आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला 120 जे आम्हाला प्लायवूडचे बॉक्स होते. ॲक्च्युअल प्रशिक्षण घेतल्यानंतर आमचे एक मित्र आहे सोनकुल ॲग्रो इंडस्ट्रीजचे महेश वाणी यांनी आम्हाला प्लायवूडचे संगोपनाचे पतंग आपला कॉर्सेरा पतंगाच्या संगोपनाचे प्लायवूडचे बॉक्स दिले की तुम्ही हे घेऊन जा आणि त्याच्याने तुमचं प्रयोगशाळेची सुरुवात करा. आणि प्रशिक्षणाची प्रशिक्षण झाल्यानंतर जी पहिली बॅच आम्ही 120 बॉक्सची घेतली त्याच्यासाठी आम्हाला आमच्या प्रयोगशाळेला भेटीला प्रथम डॉक्टर नांद्रे साहेब आणि डॉक्टर पंकज पाटील साहेब कृषी विज्ञान केंद्र धुळे या अधिकाऱ्यांनी आम्हाला शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन केलं. बाकीच्या सर्व ज्या टेक्निकल शास्त्रीय ज्या स्टेप्स आहे त्याविषयी मार्गदर्शन केलं आणि आम्ही प्रयोगशाळा उभारणी केली. ट्रायकोकार्डच्या निर्मितीनंतर क्रॉपस्नॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या संस्थेला त्याचा पुरवठा केला गेला तर महाविद्यालयातूनही या किडीच्या अंड्यांचा पुरवठा केला गेला असं सांगत अरीफ शेख यांनी वेळ आणि संयम यांचं महत्त्व अधोरेखित केलं. त्याचप्रमाणे ल्युपिन फाउंडेशन जी सेंद्रिय शेतीमध्ये काम करते काही त्याचा भाग आहे तर ल्युपिन फाउंडेशनला देखील आम्ही 500 ट्रायको कार्ड पुरवठा केला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव आणि त्यांचे तंत्र अधिकारी माननीय भोकरे साहेब यांच्या सहकार्याने देखील आम्ही एकूण 2300 ट्रायको कार्ड पुरवठ्याची ऑर्डर दिली. मात्र आमचं हे पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही 2300 ट्रायको कार्डचा पुरवठा करू शकलो नाही कारण की आमची तेवढी क्षमता नव्हती. पहिलंच वर्ष होतं आणि मागणी जास्त आहे आणि यावर्षी पुरवठा आमचा कमी झालेला आहे आणि तरीसुद्धा एवढा पहिल्या वर्षी आम्ही जवळजवळ 8230च्या जवळपास आम्ही ट्रायको कार्ड आमच्या जैविक कीड नियंत्रण नेचर बायो एजंट बायो कंट्रोल लॅबमध्ये निर्मित केलेले आहे. ट्रायको कार्ड निर्मिती ही जी प्रयोगशाळा स्थापन करणं याच्यात खूप पेशन्स लागतात आणि वेळेचं काम वेळेतच करावं लागतं. लेबरस वर्क आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रभर प्रायव्हेट सेक्टरमध्ये फक्त माझी ही 2 नंबरची लॅब आहे की ज्याच्यात आम्ही ट्रायको कार्ड निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मिळणारी ही सुवर्णसंधीच असल्याचं सांगत इतरांनाही रोजगार देण्याचं काम आपण यामुळे करू शकतो या गोष्टीचं समाधान अरीफ शेख यांनी व्यक्त केलं. हा उद्योग आमच्यासाठी किती म्हणजे फायदेशीर आहे हे म्हणण्यात आम्हाला आता म्हणजे एक चांगला व्यवसाय कृषी विज्ञान केंद्र धुळ्याच्या माध्यमातून मिळालेला आहे की ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि जो खऱ्या अर्थाने मनापासून जर करणारा तरुण असेल तर त्याच्यासाठी हा व्यवसाय एकदम म्हणजे सुवर्णसंधी असू शकते आणि त्या सुवर्णसंधीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त आम्हाला आर्थिक उत्पन्न तर मिळतंच आहे पण त्यासोबत परिसरातल्या ज्या काही आमच्या महिला भगिनी आहेत की आणि काही मजूर लोक आहेत जवळजवळ आमच्या प्रयोगशाळेत 8 सर्व व्यक्ती लागतात आम्हाला या प्रयोगशाळेच्या ट्रायको कार्ड निर्मितीसाठी आणि परिसरातल्या जवळजवळ 8 व्यक्तींना देखील रोजगार आम्हाला मिळाला आहे. ट्रायको कार्डचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ झाला आहे. मी अनिल गंगाधर सोंजे एक सर्वसाधारण शेतकरी. ज्यावेळेस मी टमाटरचं 1 एकर क्षेत्र लावलेलं होतं त्यावेळेस मागच्या वर्षी मला जवळजवळ 10 ते 12 फवारण्या त्या ठिकाणी लागल्या आणि तो खर्च मला जास्त वाटला म्हणून मी पुढच्या वर्षी ठरवलं तर आपण काही टमाटे लावायचे नाही. तरीसुद्धा मी लावले टमाटे आणि त्या ठिकाणी पुन्हा बोंडअळीचा मला अळीचा प्रादुर्भाव मला त्या ठिकाणी दिसला. मग मी आता कंटाळलो काय करावं
म्हणून मला माझा एक मित्र भेटला, तर तुझाच एक मित्र त्या ठिकाणी एक ट्रायको कार्ड तयार करतोय, त्याच्याकडनं तू ट्रायको कार्ड घे आणि तुझ्या शेतात लाव, काय फरक पडतो ते मला सांग. त्या पद्धतीने मी माझ्या मित्राला भेटलो आणि ते ट्रायको कार्ड घेऊन मी त्याचा उपयोग माझ्या शेतात केला. परंतु पहिल्या वर्षी जो मला 10 ते 12 फवारणी लागली आणि जो खर्च लागला, त्या दृष्टिकोनातून मी ह्यावर्षी मला तो खर्च जवळजवळ 75% तो खर्च कमी झाला आणि मला उत्पन्न त्याच्यात वाढ मिळाली. ज्या ट्रायको कार्डमुळे पीक संरक्षण शक्य होत आहे त्या ट्रायको कार्ड निर्मितीच्या पद्धती आरिफ शेख यांनी अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या. ट्रायको कार्ड निर्मितीसाठी 2 पद्धती आहेत. त्याच्यातली पहिली पद्धत कॉर्सेरा या पतंगाचं उत्पादन करणे. आणि कॉर्सेरा पतंगाचं उत्पादन करण्यासाठी त्याला काहीतरी म्हणजे खाद्य लागत असतं. खाद्य म्हणजे एका बॉक्समध्ये 2.5 किलो ज्वारीचा भरडा, 100 ग्राम शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यात स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट, सल्फर पावडर आणि ईस्ट हे टाकलेले असतात. हाताने ते चांगले प्रकारे मिक्स करून आपण त्याच्यावर 0.5 cc कॉर्सेराच्या पतंगाच्या अंडी टाकतो. अंडी टाकल्यानंतर त्याला कापडाने, कॉटनचं जे कापड असतं त्या कॉटनच्या कापडाने आपण त्याला झाकून देत असतो आणि 40 ते 45 दिवसात याच्यातून पतंग बाहेर पडतात कॉर्सेराचे. आणि हे 40-45 दिवसानंतर हे कॉर्सेराचे पतंग आपण हा जो ट्रे आहे तो मच्छरदाणीमध्ये घेऊन जातो आणि तिथला ट्रेवरचा जो कापड आहे तो काढला जातो आणि त्याच्यानंतर ते कॉर्सेराचे जे पतंग आहे ते उडतात आणि मच्छरदाणीमध्ये बसतात. ते एक परीक्षा नळीने किंवा पाण्याच्या बॉटलने त्याचं कलेक्शन केलं जात असतं आणि त्यांना हे असे कॉर्सेराचे पतंग अनेक हजारो असतात. एका दिवसाच्या कलेक्शनला हजारोच्या वरती कॉर्सेराचे पतंग असतात. ते आपण कलेक्शन करून एका बर्नीत किंवा पाण्याच्या बॉटलमध्ये त्यांना आपण ठेवत असतो आणि हे कलेक्शन झालेले कॉर्सेराचे पतंग आपण याच्या कॉर्सेराला अंडी देण्यासाठी ज्याला आपण एग्ज लेईंग केक म्हणतो. एग्ज लेईंग केक म्हणजे एक प्रकारची ही बादलीच आहे, त्याच्या खालच्या बाजूला जाळी लावलेली असते जेणेकरून त्यांना ज्या काही अंडी असतील त्या खाली पडतील आणि बादलीच्या मध्ये त्यांना कापसाचा बोळा जो मधाने भरवलेला असतो तो त्यांना या कॉर्सेरा पतंगाला खाद्यासाठी पुरवला जातो आणि म्हणजे ते कॉर्सेरा पतंग फीडिंग करतात आणि अंडी लगेच एग्ज लेईंग ते करतात आणि दुसऱ्याच दिवशी त्या अंडी आपण स्वच्छ करतो आणि स्वच्छ केलेल्या अंडी UV लाईटच्या खाली आपण त्यांना 45 मिनिटं ठेवतो जेणेकरून कॉर्सेरा पतंगमध्ये त्या अंडीमध्ये जो काही गर्भ आहे तो गर्भ त्या ठिकाणी मारला जातो आणि त्याच्यानंतर ते UV लाईट ट्रीट केलेले कॉर्सेरा पतंगाच्या अंडी अशा प्रकारे या कार्डवर अगोदर डिंक ब्रशच्या साहाय्याने म्हणजे रंग दिलेला जो ब्रश आहे, कलर देण्याचा ब्रश आहे, त्याच्याने डिंक लावला जातो आणि गाळणीत हे कॉर्सेरा पतंगाच्या अंडी असतात आणि त्या या ट्रायको कार्डवर चिटकवल्या जातात. अशा पद्धतीने हे ट्रायको कार्ड भरतात आणि हे भरलेले कॉर्सेराच्या अंडी असणारे हे कार्ड अशा पद्धतीने आपण कार्ड शीटवर चिटकवतो. आता या एका बर्नीमध्ये ट्रायकोग्रामाचं मदर कार्ड आहे. हे मदर कार्ड जे आहे हे काळ्या रंगाचा अंडी असणारा, त्यांचा अंडीचा रंग जो आहे तो काळा आहे. हे मदर कार्ड आपण एका बर्नीत टाकतो आणि ही बर्नी बंद करून 12 ते 24 तासात याच्यातून ट्रायकोग्रामा कीटक बाहेर पडतो आणि तो बाहेर पडल्यानंतर असे ट्रायकोग्रामाचे आपल्या कॉर्सेराचे ज्या अंडी आपण चिटकवलेल्या पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या असे एकूण 5 कार्ड आपण या बर्नीमध्ये टाकतो आणि ही बर्नी आपण याला बर्नीचं झाकण लावून देतो. आता 4 ते 5 दिवसानंतर जे मदर कार्ड आहे त्या मदर कार्डमधून जो ट्रायकोग्रामा हा मित्रकीट बाहेर पडतो आणि कॉर्सेराच्या पतंगीच्या अंडीमध्ये स्वतःच्या अंडी टाकतो. ही प्रक्रिया बर्नीमध्ये एकूण 4 ते 5 दिवस चालत असते आणि 4 ते 5 दिवसानंतर कॉर्सेराच्या ज्या अगोदर पांढऱ्या रंगाच्या अंडी असतात त्या पूर्णपणे
परजीवीकरण झाल्यामुळे कॉर्सेराच्या अंडी अशा काळ्या पडतात आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या नेचर बायो एजंट बायो कंट्रोल लॅब या ठिकाणी ट्रॅको कार्डची निर्मिती करत असतो आणि हे तयार झालेले ट्रॅको कार्ड कपाशीच्या शेतात किंवा भेंडी, वांगी, टमाटी, ऊसासाठी किंवा लष्करी अळीसाठी त्याचा कीड नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होत असतो। कृषी विज्ञान केंद्रातर्फे ग्रामीण युवकांना कृषीपूरक व्यवसाय उभारण्यासाठी किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिलं जातं। त्याचा लाभ युवक घेत असतात। ट्रायकोकार्डची निर्मिती हे असंच एक काम ज्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य युवकांना लाभतं आणि त्यातूनच तरुण उद्योजकांची निर्मिती होते। पण हे ट्रायकोकार्ड वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील कार्यक्रम समन्वयक डॉक्टर दिनेश नांदे म्हणाले। तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळे कृषीपूरक व्यवसायांच्या उत्तेजना देण्यासाठी जे तरुण आहेत, बेरोजगार तरुण आहेत, त्या तरुणांना व्यावसायिक रूपात किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना, जे तरुण शेतकरी आहेत, त्यांना एक कृषीपूरक व्यवसाय उभारावा आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातूून त्यांनी स्वतःची रोजगार निर्मिती आणि त्याचबरोबर त्यांच्या खेड्यातल्या जे काही तरुण आहेत त्यांना रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टिकोनातून प्रामुख्याने व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रामार्फत केलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जैविक कीड नियंत्रण निर्मिती याचं एक प्रशिक्षण आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर आयोजित केलं होतं आणि या कृषी विज्ञान केंद्रावर ज्या प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्याच्यात साधारणतः 20 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता आणि त्या प्रशिक्षणार्थींनी एक प्रशिक्षणार्थी जो त्याची स्वतःची जैव कीड निर्मितीची स्वतःची प्रयोगशाळा त्यांनी उभारलेली आहे आणि त्या प्रयोगशाळावर त्यांनी ट्रायको कार्ड्स जे आपण फळे पोखरणाऱ्या अळी प्रामुख्याने टोमॅटोवरील असेल किंवा कापसावरील गुलाबी बोंड अळी असेल यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रामुख्याने या ट्रायको कार्डचा आपण उपयोग करतो। हे ट्रायको कार्ड्स अशा प्रकारचे ट्रायको कार्ड निर्मिती करण्याचं काम या प्रयोगशाळेवर या आपले जो सकलीन शेख म्हणून जे हे आहेत प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थींनी त्यांनी स्वतः त्यांच्या लॅबमध्ये ही ट्रायको कार्ड्स निर्मिती केली आहे। त्या ट्रायको कार्ड्स निर्मितीसाठी तांत्रिक सहाय्य कृषी विज्ञान केंद्राने त्यांना केलेलं आहे। तर ट्रायको कार्ड्स निर्मिती अशा प्रकारची केली जाते आणि प्रामुख्याने टोमॅटो पिकावर अशा पद्धतीने जी काही कीड असते, आपण बोरर ज्याला म्हणतो, फळे पोखरणारी अळी, या फळे पोखरणारी अळीचा नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्याने आपल्या या ट्रायको कार्डची आपल्याला उपयोग करता येतो आणि याच ट्रायको कार्डने अजून मक्यावरील लष्करी अळी, कापसावरील गुलाबी बोंड अळी, त्याचप्रमाणे गव्हावर सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर भात जो आहे त्या भातावर सुद्धा याचा उपयोग आपल्याला या ट्रायको कार्डचा करता येतो। या ट्रायको कार्ड साधारणतः अशा प्रकारचे ट्रायको कार्ड निर्मिती त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये झालेली आहे। या ट्रायको कार्डचा एका एकरामध्ये साधारणतः 3 ते 4 ट्रायको कार्ड्स आपण वापरतो। 15 दिवसानंतर या ट्रायको कार्डचा आपण बदल करणे गरजेचं आहे। साधारणतः हे ज्या रेषा दिसत आहेत या पूर्ण रेषांनी आपण या पूर्ण असं कापायचं आहे आणि ते कापून प्रामुख्याने आपण अशा या पूर्ण हे कापून आपण याचा उपयोग साधारणतः स्टॅपलरच्या मदतीने, हे असा एक भाग आहे, हा स्टॅपलरच्या मदतीने आपण आपल्या त्या जे काही प्लांट असेल, ज्या ठिकाणी आपण कापूस असेल, टोमॅटो असेल किंवा अन्य पीक असेल त्या ठिकाणी आपण याचा उपयोग त्या स्टॅपलरने त्या झाडाच्या पानांना खालच्या बाजूस आपण त्याचा असं स्टॅपल चांगल्या पद्धतीने करू शकतो, जेणेकरून याच्या माध्यमातून आपल्याला जैविक नियंत्रण आपल्याला याच्या माध्यमातून करता येऊ शकते। अशा पद्धतीने ते झाडाच्या मध्यभागी पानाच्या उलट्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे त्याचं स्टेपल करायचे, जेणेकरून ते त्या ठिकाणी राहील आणि त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने अटॅच होईल। याचा उपयोग ट्रायको कार्डचा उपयोग प्रामुख्याने टोमॅटोवरील फळ पोखरणारी, वांग्यावर फळ पोखरणारी, ऊसावरील खोडकिडा, कापसावरील गुलाबी कापसावरील तिन्ही प्रकारच्या ज्या बोंडाळ्या आहेत त्या बोंडाळ्या, भातावरील खोड पोखरणारा किडा
याच्यासाठी प्रामुख्याने शेतकरी बांधव करतायत. हे वापरत असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कार्ड लावणार आहे त्याच्या 15 दिवस आधी फवारणी आणि त्याच्या 15 दिवस नंतर फवारणी करणे टाळले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचं नियंत्रण लक्षात येईल. काळ्या मातीतून आकाराला येणारं बहरणारं हे पीक निकोप असणं गरजेचं. मग त्यासाठी ट्रायकोग्रामासारख्या मित्र कीटकाची निर्मिती, त्यांचं उत्पादन, तंत्रज्ञान हे आपल्याला मिळालेलं जणू मोलाचं वरदानच. या निर्मिती उद्योगातून यशाकडे झेप घेणाऱ्या अरीफ, शोएब वगैरे तरुणांकडून आपणही प्रेरणा घ्यायला हवी. म्हणजे देशातील सुशिक्षित बेरोजगारी दूर होऊन देश प्रगतीपथावर पुढेच चालत राहील. हे डॉक्टर पंकज पाटील यांचं म्हणणं रास्त ठरतं एवढं नक्की. चला तर मग करूया मित्र कीटकांची निर्मिती. यातून साधेल स्वतःची आणि देशाचीही उन्नती.